धारावीकरांचा पुनर्वसन मुलुंडमध्ये नको म्हणून या अगोदर मोठ्या प्रमाणात मुलुंडमध्ये आंदोलनं झाली। विविध पक्षांनी या संदर्भात मोर्चे काढले, स्वाक्षऱ्या मोहीम घेतल्या। मात्र आता धारावीमध्ये धारावीकरांचं जे पुनर्वसन आहे ते मुलुंडमध्ये होणार हे जवळजवळ निश्चित आहे आणि यामुळे आज महाविकास आघाडीने मुलुंड बंदची हाक दिलेली आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी मुलुंडच्या रेल्वे स्टेशन स्थानक परिसराच्या बाहेर मी सध्या उभा आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी संमिश्र प्रतिसाद जो आहे तो या जो बंद आहे त्याला मिळताना आपल्याला पाहायला मिळतो आहे। काही दुकानं अजूनही खुली असल्याची पाहायला मिळतात तर काही दुकानं बंद असल्याची पाहायला मिळत आहेत। तर दुसरीकडे आपण जर या ठिकाणी बघितलं तर रेल्वे स्थानकाच्या बाहेरच या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने आज एक दिवसीय लाक्षणिक उपोषण देखील करण्यात येत आहे। एकही धारावीचा रहिवासी जो आहे तो मुलुंडमध्ये स्थलांतरित होणार नाही हा जो वायदा केला होता त्या संदर्भात महाविकास आघाडीने क्या हुआ तेरा वादा असा सवाल देखील या ठिकाणी भाजपचे जे आमदार आहेत किंवा माजी खासदार आहेत त्यांना विचारलेला आहे। ज्यांच्या नेतृत्वात हे आंदोलन होत आहे ते राकेश शेट्टी माझ्याबरोबर आहेत। राकेशजी, तुम्ही बॅनर लावले होते, मुलुंड बंदची हाक दिली होती, मात्र संमिश्र प्रतिसाद या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। तुमचे बॅनर देखील काढण्यात आलेले आहेत। हे बघा, तुम्ही जे म्हणाले जेव्हा निवडणूक होतं तेव्हा महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री असेल हे याचे लोकल आमदार असेल त्यांनी मुलुंडकरांना हे वचन दिलं होतं की एकही धारावीकरांना मुलुंडला ट्रान्सफर करत नाही। आता काय झालेलं आहे, मास्टर प्लॅनमध्ये 3 लाख लोकांना तुम्ही मुलुंडमध्ये पाठवणार आहे। इथे हे गौतम अदानी जे आहे त्यांना ऑक्ट्राईन अख्खा बंद झालेला 18 एकर तो पाहिजे, 46 एकर इथे डम्पिंग ग्राउंड आहे तो पाहिजे। आता आपल्या सॉल्ट पॅन आहे जे मिठागर आहे त्याच्या त्यांना 155 एकर पाहिजे। हे काय चाललं आहे? निवडणूक येतात तुम्ही मुलुंडकरांना वादा करतात की आम्ही ते कोणाला पाठवणार नाही। PAP आता इतके 7000 लोकांना PAP तुम्ही इथे बांधलेला आहे। आमच्या असा मागणी आहे महाविकास आघाडीच्या की जे फॉरेस्ट आहे संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये जे लोकांना तुम्ही चांदिवलीला पाठवणार आहे त्याला हे घरी द्या आणि हे 3 लाख लोक इथे आणणार तो मुलुंडच्या कोंडी होईल। हे बघा ना, रस्ता बघा, फुटपाथ बघा, रेल्वे स्टेशन बघा, इतकी गर्दी आहे। 2 लाख लोक इथे राहतात, आणखी 3 लाख म्हणून आम्ही या प्रकल्पाचे विरोध करत आहे। तुम्ही विरोध करताय, मात्र काही दुकानं अजूनही मुलुंड बंदची हाक देण्यात आली होती, मात्र संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळतो। काही दुकानं अजूनही खुली असलेली पाहायला मिळतात। बघा, जे लोक धारावी प्रकल्पाचे विरोध आहे बघा ना, हे सगळं बंद ठेवलेलं आहे आणि आम्हाला लोकांना काही फोर्स केला नाही। आम्ही सांगितलं तुम्ही हे धारावीच्या प्रकल्पात विरोधात असेल तर तुम्ही बंद ठेवा, तुम्ही त्याच्या बाजूनी आहे तो तुम्ही खुला ठेवा। आता बघा सगळं बंद ठेवलेलं आहे, 1-2 असेल त्याला निरोप पोचणार नाही असा। पण हे जे मुख्यतः जे आंदोलन आहे अंशने काँग्रेस पार्टी घेत आहे आणि तुम्हाला माहीत आहे आम्ही कोणाला जबरदस्ती बंद करण्यात पाडणार नाही। बॅनर लागले होते मुलुंड बंदचे ते देखील काढण्यात आलेत। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्वतः लक्ष देऊन बॅनर काढत आहे। इथे DCP असेल, BMCला असेल, प्रेशर करून रोज काढत आहे। तुम्ही जे लोकांना चललं आहे मुख्यमंत्री साहेबांनी हे लोकांच्या मनात जाणार नाही। तुम्ही जेव्हा इलेक्शन होतं तेव्हा तुम्ही लोकांना वचन दिलं होतं आणि सांगितलं की मी उमेदवार होतो MBAचा, तुम्ही तेव्हा सांगितलं होतं की मी लोकांना दिशाभूल करत आहे। आता काय झालं, आता मास्टर प्लॅनमध्ये तुम्ही ठेवलं आहे 3 लाख लोक मुलुंडमध्ये येणार आहे आणि जे बॅनर काढण्याचा विषय आहे लोकांच्या मनात तुम्ही जे चाललंय हे तुम्ही काढू शकत नाही। आता आज लाक्षणिक उपोषण आहे तरी देखील धारावीकर जर या ठिकाणी त्यांचं पुनर्वसन या ठिकाणी करण्यात आलं तर पुढे महाविकास आघाडीची दिशा काय असणार आहे? हे बघा, हे धारावीच्या जे आहे धारावीचे लोकांचे आम्ही विरोध नाही, हे प्रकल्पाचे विरोध आहे। हे रस्ते, फुटपाथ, स्कूल, हॉस्पिटल तुम्ही बघा ना सगळं लिमिटेड आहे। मुलुंडचे नागरिकासाठी हे पुरत नाही आहे। 3 लाख लोक म्हणजे काय तुम्हाला हे मानपूर शिवाजीनगर सारखं करायचं आहे का? आता बघा ना किती गर्दी आहे स्टेशनमध्ये, प्लॅटफॉर्ममध्ये उभं राहायला तुम्हाला जागा नाही आहे, म्हणून आम्ही याचा विरोध करत आहे। धारावीकरचा विरोध नाही आहे। धारावीमध्ये 500 एकर जमीन तुम्हाला दिलेलं आहे, तो जमीनवर तुम्ही करा ना, पात्र अपात्र सगळ्यासाठी करा। पण हे जे BKCचा शेजारी जे जमीन आहे ही हिरा जमीन आहे, म्हणून तुम्हाला हे जमीन अदानीला आपल्याकडे ठेवून सगळ्यांना मुलुंड पाठवलं। पुढे आता काय दिशा असणार आहे बघू। आता संध्याकाळीपर्यंत हे 9 ते 9 आहे आमचा, आम्ही अंचन शांतीपूर्वक अंचन करत आहे, त्याच्या मग नेक्स्ट स्टेप तुम्हाला कळू आम्ही काय होणार। धन्यवाद। माझ्याबरोबर राकेश शेट्टी होते आणि आज त्यांचा उपोषण या ठिकाणी होणार आहे। एकूण या प्रकल्पासंदर्भात आता जी मिठागराची जमीन आहे
ती जवळजवळ निश्चित आहे धारावीच्या पुनर्वसनासाठी देण्यासाठी. अजूनही मुलुंडमधल्या मुलुंडकरांचा जो आहे तो याला विरोध आहे. त्यामुळे आता पुढे नेमकं काय होतं त्यानंतरचा पुढील आंदोलनाचा जो निर्णय आहे तो आपण घेऊ, अशा प्रकारची प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रवक्ते राकेश शेट्टी यांनी दिलेली आहे. कॅमेरा पर्सन अरविंद वारगेसह प्रशांत बडे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.